तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर एक प्रिंटर बघत आहात. प्रिंटर हे एक कूल गॅजेट आहे जे तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेल्या गोष्टींना कागदावर जिवंत करतात. कल्पना करा तुम्ही एक गोष्ट टाईप केली, एखादं सुंदर पेंटिंग तयार केलंय किंवा तुम्हाला अशा अजून काही गोष्टी करायच्या आहेत. तर मग हे सर्व तुम्ही कम्प्युटर मधून कागदावर कसं आणाल? अशाच वेळी प्रिंटर आपल्या उपयोगाला येतो. आता तुम्ही विचार कराल की प्रिंटर कम्प्युटरला कसा जोडलेला असतो? हे अगदी सोपं आहे. बहुतांश प्रिंटर्स USB केबलचा वापर करतात. ही एक छोटी, बहुतेकदा काळी किंवा पांढरी केबल असते जी कम्प्युटर व प्रिंटर दोन्ही प्लग केली जाते. हा जणू एक पूल असतो ज्यातून ते एकमेकांशी संवाद साधतात. नवीन आलेले काही प्रिंटर्स तर अजूनच जादुई आहेत. ते वायफायचा वापर करतात. जसा तुमचा फोन कोणत्याही वायरशिवाय इंटरनेटशी जोडला जातो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही केबलच्या जाळ्यात अडकल्याशिवाय पिक्चर्स व डॉक्युमेंट्स प्रिंटरला पाठवू शकता. आता तुम्हाला प्रिंटर बद्दल माहिती मिळालीये, तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आहे, कागदावर आउटपुट तयार करण्यासाठी प्रिंटर कम्प्युटरशी जोडले जाऊ शकतात. आता सांगा, हे बरोबर आहे की चूक? जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही योग्य निवड केलीये. प्रिंटर जोडला गेल्यानंतर तुमचा कम्प्युटर त्याला माहिती पाठवतो. ही माहिती म्हणजे काय प्रिंट करावे याच्या सूचना असतात. प्रिंटर त्या काळजीपूर्वक ऐकतो आणि त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट किंवा पिक्चर तयार करायला सुरुवात करतो. डॉट बाय डॉट, लाईन बाय लाईन, जोपर्यंत पूर्ण प्रिंट होत नाही. हे अमेझिंग आहे ना? पण थांबा, अजून काहीतरी आहे. प्रिंटर्स फक्त ब्लॅक अँड व्हाईट टेक्स्ट पुरते मर्यादित नाहीयेत. ते वेगवेगळ्या कलरमध्ये देखील प्रिंट करू शकतात. तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर एखादा कलरफुल चार्ट किंवा बर्थडे कार्ड बनवलं असेल तर प्रिंटर ते कलर्स कागदावर सहजपणे जिवंत करू शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रिंटर पाहाल तेव्हा हे लक्षात ठेवा की हा फक्त बटन असलेला बॉक्स नाही. हे तुमच्या डिजिटल क्रिएशन्सना प्रिंटआउट मध्ये बदलणारं एक मशीन आहे. तर एक्सप्लोर करत राहा आणि पहा तुम्ही किती अमेझिंग गोष्टी क्रिएट आणि प्रिंट करू शकता. MSCITच्या पुस्तकात प्रिंटर बद्दलच्या माहितीची उजळणी करू शकता. त्यासाठी पुस्तकातील पान नंबर 138 वर जा.